ए मम्मी, अगं तू काय करते सुट्टीच्या दिवशी? हे नाग रंगवते. ते कशाला? परवा नागपंचमी आहे. मग नागपंचमीच्या दिवशी नागाची का पूजा केली जाते? नागपंचमीचं खूप महत्व आहे. श्रावण महिन्यातला पहिला सण आहे. श्रावण महिना भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि स्त्रियांसाठी आनंद व्यक्त करण्याचा दिवस. पूर्वी काय व्हायचं, वारुळा असायची, पण आपण शहरी भागामध्ये राहतो. मग महिला नागपंचमीच्या आदल्या दिवशी वारुळाला जायच्या, नागदेवतेला बंधू मानायच्या आणि त्यांची पूजा करायच्या. पण आता इथं आपल्याकडं वारुळ नाही. महादेवाच्या मंदिरात जायला सगळ्या वर्किंग वुमन महिला आहेत, त्यांना वेळ नसतो. मग ते काय करतात, आपल्याकडनं ह्या मातीच्या मूर्त्या घेतात आणि घरीच पूजा करतात आणि स्वतःचा आनंद व्यक्त करतात. अच्छा. त्याचे विशेष महत्व आहे नागपंचमीचं. आणि ह्या वर्षीची नागपंचमी म्हणजे विशेष आहे, कारण की श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणून. हे बघ, आपण काय केलंय, नागदेवता आणि महादेवाची पिंड दोन्ही एकत्र मूर्त्या बनवल्यात, म्हणजे जेणेकरून महिलांकडनं शिवमूठ पण वाहिली जाईल आणि नागदेवताची पूजाही होणार. आणि आपल्या इथल्या मंदिरात खूप गर्दी असते. कामाला जाणाऱ्या महिलांना वेळेवर कामाला जायलाच लागतं, मग त्या आदल्या दिवशीच आपल्याकडनं मूर्ती खरेदी करतात. अच्छा.